या चौथ्या षटकामध्ये 4 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. एकंदरीत 5 बॉलमध्ये 2 विकेट त्याला प्राप्त झालेल्या आहेत. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. समोर आहेत सूर्यकांत भगत, मैदानात दाखल झालेले आहेत. या मैदानाच्या आतमध्ये डेड बॉलचा इशारा पंचांचा. पुढे योगेश जाधव बॉलिंग मार्कवर राईट हाफ ओव्हर द विकेटने सज्ज होतील. समोर आहे सूर्यकांत भगत, त्यांच्याकरता हा शेवटचा बॉल. यावेळेस बॉलला फोर्स केलाय, बॉल जाईल दीपक टाकावाच्या दिशेने निघून जाईल बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 डाबांसाठी चौकार, जबरदस्त फटका. शॉर्ट पेज बॉल होता, त्या बॉलला बॅकवर्ड येऊन फोर्स केलेल्या बॅटरने चेंडूला पाठवलेला दीपक टाकावर बॉन्ड लाईनच्या बाहेर सरळ. 4 डाबांसाठी चौकार. धावसंख्या झाली चौकाराने 34 धावा धाव फलकावर गेलेला आहेत. 34 धावा, 35 धावांचं लक्ष असेल ओम साई फटबॉल मास्टर एनएसके या संघाला. 24 बॉल 35 धावांचं लक्ष आहे ओम साई फटबॉल मास्टर एनएसके या संघाला. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहणार आहोत धावा डिपेंड केला जातील. जय मल्हार फटबॉल मास्टर निर्माण संघाच्या माध्यमातून उपस्थित आपण नेमके आहे. उर्वरित 4 ओव्हरमध्ये ओमताई फटबॉल मास्टर एनएसके या संघाला अशा प्रकारे धावांची ट्रेडिंग लावून द्यायची आहे. रोमांचक पाण्याची मॅच आपण पाहणार आहोत. दुसऱ्या डावाला मुळात सुरुवात होईल. सेकंड इनिंगला सुरुवात टार्गेट आहे या एनएसके संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना पोमन संघाने 34 धावा बनवलेल्या आहेत. वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक खातेखाते स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये मल्हारी मास्टर बेंडीपाडा संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धेचं अंतिम सत्र चालू झालेलं आहे. आलेले सर्व दिग्गज मान्यवर समाज कल्याण न्यासचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रकाशजी देवळीकर साहेब, त्यानंतर कामन एकता मास्टर पटी प्लस क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत प्रदीपजी म्हात्रे, त्यानंतर विनोदजी भोईर. सर्वांचं मनपूर्वक खातेखाते स्वागत असेल. या मान्यवर कक्षेमध्ये या स्पर्धेचा आनंद घेण्याकरता दाखल झालेले आहेत. सर्वांचं मनपूर्वक खातेखाते स्वागत आहे. त्यानंतर अंकुशजी तांबे साहेब देखील दाखल झाले आहेत या आयोजनाकरता, त्यांचं देखील मनपूर्वक खातेखाते स्वागत आम्ही करतोय. जबरदस्त हे सुंदर आयोजन, सुंदर स्पर्धा या बेंडीपाडा संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली आहे. अंतिम सत्र फायनलचा मॅच चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये जय मल्हार पटी प्लस मास्टर पोमन वर्सेस ओम साई पटी प्लस मास्टर एनएसके संघाच्या माध्यमातून मॅच मात्र चालू आहे. दुसऱ्या डावाला थोडाच वेळात सुरुवात होईल. 35 धावांचे लक्ष आहे एनएसके संघाला. चेस करण्याकरता 2 बॅटर एंटर झालेले आहेत. ओम साई 40 प्लस मास्टर एनएसके संघाच्या माध्यमातून विलास भोईर आणि अनिल ठाकरे एंटर झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. 35 धावांचं लक्ष, 24 बॉल. कशा प्रकारे या धावा चेस केल्या जातील आपण पाहणार आहोत. या दुसऱ्या डावामध्ये तर नागेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. जय मल्हार पटी प्लस मास्टर पोमा संघाचे नागेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वर कंप्लीट ऑलराउंडर आहेत या संघाचे. मॅन्डेटरी पॉवर प्लेला सुरुवात अमित कामणकर सरांचा हा इशारा आलेला आहे. सकाळच्या सत्रापासून हे दोन्ही पंच अमित कामणकर त्यानंतर महेंद्र कांबळे जबरदस्त पंचगिरीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहे. त्यानंतर युसीएन लाईव्ह चे सुंदर आयोजन, सुंदर फटका, फोर्स केला बॉलला, चेंडू जाईल इनफिल्डच्या वरून बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
चौकाराने जबरदस्त सुरुवात केलेली आहे या दुसऱ्या इनिंगची. विलास भोईर या बॅटरने शॉर्ट पिच चेंडू होता त्या बॉलला बॅकफुट वरती येऊन नक्कीच फोर्स केला होता बॅटरने. बॉलला पाठवलेला आहे डीप एक्स्ट्रावर बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. चौकाराने अकाउंट ओपन झालेला आहे या एनएसके संघाचा. 34 धाबांचा टार्गेट आहे. जबरदस्त फटका अद्यावत केला बॅटर विलास याने. बॉलला पाठवतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबांसाठी चौकार. पुढे एकदा नागेश मात्रे बॉलिंग मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस सुंदर फटका ड्राईव्ह केला बॉलला. सुंदर फटका चेंडू जाईल डीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय विलास भोईर याच्या बॅट मधनं. विलास भोईर जबरदस्त एक कंप्लीट ऑलराऊंडर या संघाचा एनएसके संघाचा. आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालेले आहेत. या पहिल्या 2 बॉल मध्ये धावसंख्या 8 धाबा. धाव फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. नागेश मात्रे कमबॅक करावले गेल्या बॉलरला 2 बॉल मध्ये एकंदरीत 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. 8 धावा खर्च केल्या आहेत. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर आहेत विलास भोईर. त्याच्याकरता हा नेक्स्ट बॉल असेल. हाफ टॅकर बॉल सुंदर फटका बॉलच्या खाली आहे सूर्यकांत भगत. त्यांच्या माध्यमातून झेल झालेला ड्रॉप आणि या 2 धावा कंप्लीट करताय दोन्ही बॅटर. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 3 धावा सक्सेसफुली पूर्ण केलेल्या आहेत. 3 धावा कंप्लीट. धावसंख्या झालेली आहे 11 धावा. धाव फलकावर लागला गेलेला आहेत. जबरदस्त बॅटिंग करतायत या दुसऱ्या इनिंग मध्ये हे दोन्ही बॅटर. एका बाजूला विलास भोईर दुसऱ्या बाजूला अनिल ठाकरे आहेत. आता मात्र 21 बॉलचा खेळ बाकी. 24 धावांची गरज सामना जिंकण्याकरता या एनएसके संघाला. एनएसके संघाला 24 धावांची गरज आहे. बॉलर तयार. नागेश मात्रे फुल टॉस बॉल लेफ्ट ड्राईव्ह केला बॉलला. बॉल जाईल कौकोडाला. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीप मध्ये हलकेसे मिसफील्ड आणि या 2 धावा कंप्लीट. त्याचा धावाचा प्रयत्न होईल आणि या 3 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. काय जबरदस्त बॅटिंग करतात हे दोन्ही बॅटर आपला संघाकरता. जिद्दीने नक्की चांगले प्रयत्न करत आहेत. या दुसऱ्या इनिंग मध्ये कंप्लीट ऑलराऊंडर आहेत या संघाचे. धावसंख्या 14 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 14 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. विलास भोईर असेल स्ट्रायकिंग एंडला. 2 बॉलचा खेळ बाकी असेल. नागेश तयार. ओव्हर पिच बॉल इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जाईल या वेळेला डॉट बॉल आलेला आहे. नक्कीच चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल या बॉलरला. 1 बॉलचा खेळ बाकी असेल. समोर आहेत विलास भोईर. त्यांच्याकरता शेवटचा बॉल असेल. आता मात्र सुंदर बॉलिंग बॅक टू बॅक 2 बॉल धाव टाकलेले आहेत. नागेश याने षटक संपलेलं पहिलं. धावसंख्या झालेला आहे 14 धाबा. आता मात्र 18 बॉलचा खेळ बाकी असेल. जिंकण्याकरता 21 धावांची गरज. 21 धावांची गरज. 18 बॉलचा खेळ बाकी. 7च्या सरासरी बॅटिंग करावी लागेल या एनएसके संघाला. चॅम्पियन बनायचं असेल तर डेफिनेटली 21 धावा बनवाव्या लागतील या 3 ओव्हर मध्ये. बॉलर तयार. पहिला बॉल असेल षटकातील शॉट ऑफ बॉल केला. बॉलला बॉल जाईल शॉट फाइंडिंग सुंदर फिल्डिंग. फक्त 1 सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या ट्रॅव्हल झालेली आहे 15 या अंकावरती. बॉलर आहे संजय. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतील राईट आर्म राऊंड विकेटने. समोर आहेत विलास भोईर. त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉल डिलिव्हर करण्यास तयार. यावेळेस अपील जोरात केली होती. व्हाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांचा. डाऊन द लेग साइड बॉल हाताळणी. 51 धाव मिळेल. एक्स्ट्रा धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. 1 धावेने वाढ होईल धावसंख्येमध्ये.
धावसंख्या 16 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 16 धावा ऑन द स्कोर कार्ड लागल्या गेलेल्या आहेत. संजय तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग मार्क व स्ट्रायकिंगला आहेत विलास भोईर. 11 अंकांवरती खेळत आहेत. त्यांच्याकरता हा नेक्स्ट बॉलर तयार. संजय बुरेला ओव्हर बेज बॉल कट केला बॉलला. सुंदर बॉलिंग, चांगला कमबॅक या बॉलवर केलेल्या या बॉलरने. चांगल्या पद्धतीने बॉलिंग करावी लागेल. धावसंख्या नक्कीच स्टॉप करावी लागेल. भरपूर धावा खर्च झाला होत्या पहिल्या ओव्हर मध्ये. आता मात्र संजय तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस स्टेप आउट करून खेळायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल, बॉलच्या खाली फिल्डर सुरेख कॅच कॅरी केलेला आहे लॉंग ऑनला योगेश भगत या खेळाडूने आणि फलंदाज होईल बाद. विलास भोईर बॅक टू द पवेलियन गॉन. पहिला धक्का ओम साई एनएसके संघाला लागलेला आहे. विलास भोईर बाद झालेला आहेत. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर संतोष आलेले आहेत. धावसंख्या 16 या अंकांवर असताना पहिली विकेट डाऊन झालेली आहे एनएसके संघाची. विलासाने 11 धावा बनवलेल्या आहेत. 7 बॉल त्याने फेस केले. त्यांच्या जागेवर नवीन बॅटर संतोष आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. संतोष वळवी. आता मात्र 15 बॉलचा खेळ बाकी. 19 धावांची गरज असेल. 19 धावांची गरज सामना जिंकणा करता. बॉलर तयार संजय बोरेला, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग ट्रॅक पसंत होतील. आता मात्र पुश केला बॉलला, बॉल जाईल बॅक टू द बॉलर. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. फक्त एक सिंगल धाव मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. धावसंख्या 17 या अंकांवर पोहोचले गेलेले आहे. 70 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 1.4 बॉल मध्ये 2 बॉलचा खेळ बाकी असेल. फक्त 3 धावा खर्च करतायत बॉलर संजय बुरेला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने या बॉलला सुंदर फटका. बॅटची चेंडू जाईल डिफायलेच्या दिशेने. फिल्डर आहेत 2 त्या ठिकाणी. त्यांच्या माध्यमातून मिस्टेक झालेली आहे. अजित याने बॉलला स्टॉप केलेला आहे. फेकी केली जाईल बॉलची. धावा देखील कंप्लीट केलेल्या आहेत या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 19 धावा ऑन स्कोर कार्ड. शेवटचा बॉल बाकी असेल या षटकातील. बॉलर तयार संजय बुरेला. 3 धाव त्याने खर्च केलेले आहेत. आता मात्र बॅटची एज, मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल, बॉल जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने. आणि या 2 धावा कंप्लीट केलेल्या दोन्ही बॅटरने. धावसंख्या 21 अंकांवर पोहोचले गेलेले आहे. षटक संपलेला दुसरा. धावसंख्या 21 धावा. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल या सेकंड इनिंग मध्ये. 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरता ओम साई एनएसके या संघाला. 12 बॉलचा खेळ बाकी. 14 धावांची गरज असेल. 7च्या सरासरीने नक्कीच बॅटिंग करावी लागेल या एनएसके संघाला. 3 ओव्हर मध्ये 21 धावांची गरज असताना नक्कीच 7 धावांची सरासरी मेंटेन केलेल्या या एनएसके संघाने. आता मात्र 2 ओव्हरचा खेळ बाकी असेल. 14 धावांची गरज. सामना जिंकण्याकरता 2 बॅटर आहेत. अनिल ठाकरे त्यानंतर संतोष वळवी आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांना आता मात्र चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील या दुसऱ्या इनिंग मध्ये. फायनलची ही मॅच प्रेशराइज मॅच आहे. दोन्ही संघाला नक्कीच आपली प्रतिष्ठा जर पणाला लावायची असेल डेफिनेटली चांगले प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. चांगली कामगिरी करावी लागेल. चॅम्पियन बनायचं असेल या दोन्ही संघाला या मॅच मध्ये सातत्याने चांगली कामगिरी करावी लागेल. नवीन बॉलर अजित भोसकर बॉलिंग ट्रॅक वर सज्ज झालेले आहेत. त्यांच्या अगेन्स्ट बॅटर आहे संतोष वळवी. 1 या आकड्यावरती ते खेळत आहेत. पहिला बॉल राईट अप ओव्हर द विकेटने. या बॉलेस बॉलला टॅप केला. बॉल जाईल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. फक्त एक सिंगल धाव मिळेल. जास्त काही मिळणार नाहीये. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करतात संतोष वळवी. अनिल यांना स्ट्राईक वर आणण्याचं कार्य त्याने केलेलं आहे. धावसंख्या 22 वर पोहोचली गेलेली आहे. बॉलर तयार अजित. हा प्रकार बॉल ऑन साइडला पंच केला. बॉलला चेंडू जाईल डीप मिड विकेटला. फिल्डर आहे त्या ठिकाणी हलकेच मिस फील्ड. असा फायदा उचल दोन्ही बॅटरने. 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत.
तिथे धाव करण्याचा प्रयत्न करतात आणि या 3 धावा पळून पूर्ण केल्यात या दोन्ही बॅटरने. जबरदस्त रनिंग, जबरदस्त कॉलिंग दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे 25 धावा. 25 धावा झाले धावसंख्या. 4 बॉलचा खेळ बाकी. 4 धावा खर्च करतात बॉलर अजित भोसकर या 2 बॉल मध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क सज्ज होतील. राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्ट्राइक एंडला आहे संतोष वळवी. डेड बॉलचा इशारा आलेला पंचांचा. संतोष आणि स्ट्राइक 2 या अंकावरती खेळत आहेत. बॉलर तयार अजित भोसकर. नेक्स्ट बॉल असेल या षटकातील राईट आर्म ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा अजित तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. प्रेशर आहे, प्रेशर सज्ज होती बॉलिंग मार्कवर. आता मात्र डिफेन्सिव्ह वतीने चेंडूला पुश केलाय. बॉल जाईल सिलिमिट आपला. एक धाव कंप्लीट केली जाईल दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 26 धावा. जबरदस्त यावेळी जर पाहिलं तर नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली या दोन्ही बॅटरने. अनिल आणि संतोष आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार अजित. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह केला. बॉलला बॉल जाईल लॉंग ऑनला. फिल्डर आहेत नागेश म्हात्रे. सुंदर क्षेत्ररक्षण फेकी होईल बॉलची आणि या 2 धावा मात्र कंप्लीट केल्या दोन्ही बॅटरने. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 28 धावा. 4 बॉल झालेले आहेत. 1 शॉटचा इशारा. फक्त एक सिंगल धाव मिळेल. फक्त एक सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 27 वर ट्रॅव्हल झालेले आहे. जबरदस्त बॅटिंग करते दोन्ही बॅटर. चांगले प्रयत्न, चांगले संघर्ष करतायत आपल्या संघाकरता. बॉलर त्या अजित भोसकर. ओव्हर पिच बॉल बॅकफुटवर येऊन चेंडूला फोर्स केला. बॉल जाईल मिड विकेटला. एक धाव मात्र कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत दोन्ही बॅटर आणि या 2 धावा पुन्हा एकदा पडून पूर्ण करतायत. धावसंख्या 29 धावा. चांगले प्रयत्न. सिंगल अँड डबल वरती जास्त विश्वास. ऍज अ लिटल ऍज अ मिकल एक एक धावेला महत्व देत आहेत. नक्कीच क्रिकेटमध्ये एक एक धावेला देखील भरपूर महत्व आहे आणि त्यासाठी चांगले प्रयत्न करतात हे दोन्ही बॅटर. यावेळेस जर पाहिलं तर डाऊन द लेग साइड बॉलच्या हाताने वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. एक्स्ट्रा धाव खर्च केलेल्या या बॉलरने चांगला लाईन लेंथ मध्ये नक्कीच बॉलिंग करावी लागेल कारण कमी धावा डिफेंड करायची आहेत या पोमन संघाला. धावसंख्या 30 या अंकांवर पोहोचली गेलेली आहे. 30 धावा धावफलकावर. ओव्हर पिच बॉल सुंदर बॉलिंग. अपील केली होती जोरदार परंतु इम्पॅक्ट असलेल्या ऑप्शनच्या बाहेर. 1 धाव मिळेल. बॅटिंग करत सगळं लेग पायचा इशारा आला पंचांचा. धावसंख्या 31 वर पोहोचली गेलेली आहे. आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी असेल आणि जिंकण्याकरता 4 धावांची गरज असेल. 6 बॉलचा खेळ बाकी. 4 धावांची गरज सामना जिंकण्याकरता. चॅम्पियन बनण्यासाठी ओम साई एनएसके या संघाला 4 धावांची गरज आहे. क्लिअर विक्टरीसाठी स्ट्राइक एंडला आहेत अनिल ठाकरे जे सलामीला आले होते. जबरदस्त बॅटिंग करतात या मॅच मध्ये. फायनलचा मॅच पोमन वर्सेस एनएसके हा संघ. दोन्ही संघ डेफिनेटली चांगले प्रयत्न त्यांनी केलेले आहे परंतु यावेळी जर पाहिलं तर आता मात्र 4 धावांची गरज. सूर्यकांत भगत बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होतील. स्ट्राइक एंडला अनिल ठाकरे आहेत. 12 वरती ते खेळत आहेत. बॉलर तयार. पहिला बॉल षटकातील राईट आर्म ओव्हर विकेटने. यावेळी जर पाहिलं तर मिस्टेक केलेली आहे. वाईट बॉलचा इशारा आलेला पंचांचा. मिस्टेक करून चालणार नाहीये. धावा डिफेंड करायची आहेत. आता मात्र 3 या 6 बॉल मध्ये. पहिलाच बॉल खराब टाकलेला आहे. खराब बॉलने सुरुवात केलेली या बॉलरने. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क राईट आर्म ओव्हर द विकेटने. समोर आहेत अनिल ठाकरे. आपल्या गरबा सुंदर फटका बुक केला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आणि हा सामना जिंकलेला आहे ओम साई 40+ मास्टर एनएसके या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन एनएसके संघ अँड हार्ड लक. जय मल्हार 40+ मास्टर पोमन टीम. जबरदस्त खेळ राहिलेले या एनएसके संघाचा. चॅम्पियन बनलेले या स्पर्धेचा. जबरदस्त बॅटिंग केलेली आहे अनिल ठाकरे यांनी. शेवटपर्यंत नाबाद राहिलेल्या या मॅच मध्ये आपल्या संघाला नक्कीच त्यांनी विजय संपादन करून दिलेला आहे.
व्हेरी ऑल द बेस्ट. अभिनंदन NSK टीम अँड हार्ड लक. जय मल्हार 40+ मास्टर पोमन संघ चॅम्पियन झालेला आहे NSK संघ. फर्स्ट रनर अप पोमन टीम. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी राहिलेला आहे आई चौंडाई 40+ मास्टर नागले हा संघ. तिन्ही विजेत्या संघाचे अभिनंदन. चला खुर्च्या जमा करायच्या आहेत. कमिटी मेंबर आपण खुर्च्या समोर लावायच्या आहेत. नक्कीच विनंती असेल खुर्च्या समोर लावायच्या आहेत. आपण